जागतिक बाजारपेठ असलेल्या सांगलीमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदी आणि गुळाचा सौदा पार पडलाय। सांगलीच्या बाजार समितीमध्ये आज हळदीचा सौदा पार पडला। या सौद्यावेळी व्यापारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10,000 ते 17,800 इतका हळदीला दर मिळालाय। नेहमीपेक्षा हळदीला दर वाढवून मिळालाय आणि असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे। या संदर्भातलाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। जागतिक बाजारपेठेत हळदीला महत्त्व असणाऱ्या सांगलीमध्ये आज दीपावलीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर सौदे पार पडलेले आहेत। 3.5 मुहूर्तापैकी आजचा हा मुहूर्त आहे। आपण पाहू शकतो की इथं हळदीचे आज सौदे पार पडलेले आहेत। या आज सौदेमध्ये 14,000 ते 17,800 इतका हळदीला उच्चांकी दर मिळालेला आहे। यामुळे शेतकरी सुखावलेला एकंदरीत दिसून येत आहे। आपल्याबरोबर आत्ता मनोहर साडा आहेत, जे एक ज्येष्ठ व्यापारी आहेत। हे सांगली जिल्ह्यात ते गेल्या 40 ते 50 वर्षापासून या व्यवसायात आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करूया की सध्याचा दर काय आहे पप्पा आणि सध्याची परिस्थिती काय आहे। चालू वर्षाच्या दिवाळीनंतर नियमाप्रमाणे गुढीपाडव्याला एक मुहूर्ताचा सौदा निघत असतो। 5 दुकानामध्ये निघत असतो। आज हळदीचा दर 10,000 ते 17,800 पर्यंत गेलेला आहे। रोजच्यापेक्षा 400-500 रुपये नक्कीच उंच आहे। परंतु सांगली जिल्ह्यातल्या या एकंदरीत राजापुरी आणि असलेल्या इतर हळदीचा पिकाचा अंदाज मात्र नक्की येणाऱ्या वर्षामध्ये 25, 30, 35% जास्त आहे। त्याचा परिणाम आत्ता होणार नसतो। हा सगळ्या पेठा भारतातल्या सगळ्या पेठा सुरू झाल्या, तेलंगणा आहे, आंध्र आहे, मराठवाडा आहे, इतर सगळ्या पेठा सुरू झाल्यावर होत असतो। त्यामुळं हळदीचे तूर्त आता 1,500च्या वर मंदी नाही आणि 1,000-1,500च्या वर तेजी नाही आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील हे सुखाचं जाईल वर्ष। आता थोडं त्रासदायक गेलं तर आजच्या महिन्यापूर्वी फार मोठी मंदी आली ती, त्या मंदीमध्ये आता ॲव्हरेजमध्ये 2,000 ते 2,500 रुपये वाढले। नक्कीच आता आपल्याबरोबर ज्येष्ठ व्यापारी होते साडा यांनी सांगितले की हळदीला हे सध्याचे 400 ते 500 रुपये वाढून आलेले आहेत। दिवस चांगले आलेले आहेत हळदीला सध्या। शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।